पनवेल महानगरपालिकेच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीने निवडणुकीत बाजी मारण्यासाठी कंबर कसली आहे। मंगळवारी महायुतीच्या वतीने प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 13 मधील उमेदवारांनी अत्यंत उत्साहात आणि मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपले अधिकृत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले। महायुतीने या तिन्ही प्रभागांमध्ये अनुभवी आणि जनसंपर्क असलेल्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। यामध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून नीलम मोहिते, प्रदीप गजानन भगत, हॅप्पी सिंग, प्रभाग क्रमांक 12 मधून प्रभाकर कांबळे, विद्या प्रकाश ताखेडे, कुसुम रवींद्र म्हात्रे, दिलीप बाळाराम पाटील आणि प्रभाग क्रमांक 13 मधून रवींद्र गणपत जोशी, विकास नारायण घरत, हेमलता रवी गोवारी, शिलाभाऊ भगत हे निवडणूक लढवणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवून उमेदवारांना पाठबळ दिले। यामध्ये माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह माजी नगरसेवक विजय चिपळेकर, राजेश गायकर, भाऊ भगत, जयेंद्र जोशी, तेजस जाधव, दामोदर चव्हाण, विनोद खेडकर, सुशील शर्मा, तुषार मोहिते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 5 वर्षात झालेली विकास कामे आणि महायुतीची भक्कम संघटनात्मक ताकद यामुळे पनवेलकर महायुतीलाच कौल देतील असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून महायुतीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। आजच्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर आता प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे। या इथे आज भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे इथे अर्ज भरत आहेत आणि त्यासोबतच आरपीआय सुद्धा या इथे फॉर्म भरत आहे। त्याच इथे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व समर्थक यांच्या चेहऱ्यावरचा असलेला उत्साह आणि जो आत्मविश्वास आहे तो जबरदस्त असा आहे। आणि या इथे त्याच वेळेला विरोधी पक्ष आहेत, हे विरोधी पक्ष किंवा अपक्ष हे मात्र भरताना ज्या प्रकारे घाईघाईमध्ये घाबरून अशा प्रकारे भरत आहेत, स्वतःलाच त्यांना कॉन्फिडन्स नाही आहे त्यांचं काय होणार, कसं होणार हा आत्ताच जर ते विचार करतायत तर मला वाटतं आहे की खरोखरच सांगता हे फॉर्म मागं घ्यायच्या तारखेपर्यंत यापैकी किती जण राहतील आणि किती जण उडतील। आणि मला इथे विश्वास आहे त्यामुळेच की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय यांची सत्ता या इथे पुन्हा एकदा या पनवेल महानगरपालिकेमध्ये येणारच आहे। आणि पनवेल महानगरपालिकेचा हा जो विकासाची ही जी सांगता गाडी आहे ती आणखीन आणि आणखीन भरधाव पद्धतीने धावणारच आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय यांनी इथे जनतेमध्ये सांगता जो एकोप्याचा संदेश हा जो दिलेला आहे, सर्व जनतेला एकत्र आणलेला आहे। आणि या इथे या शहराला ज्या प्रकारे एक सांस्कृतिक शहर, ज्या प्रकारे एक शैक्षणिक केंद्र असलेले शहर म्हणून जो नावलौकिक मिळून दिलेला आहे, ह्याच्या पुढच्या काळातसुद्धा हा नावलौकिक वाढतच राहील। यासाठीच ही सर्व जनता, हे सर्व कार्यकर्ते हे इथे काम करताना, इथे प्रोत्साहन देताना दिसत आहे। म्हणूनच मला विश्वास आहे की या कामोट्यामध्ये सर्वच्या सर्व सीट या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय यांनाच भेटतील, याच्यामध्ये कोणतेही दुमत नाही। आम्ही मुळामध्येच या इथे भारतीय जनता पार्टीचं ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेलासुद्धा आम्ही हे सरकार हे फक्त भारतीय जनता पार्टीचं नाही आहे, सत्ता फक्त त्यांची नाही तर मग ही सत्ता ही शिवसेनेची, ही सत्ता ही राष्ट्रवादीची, ही सत्ता ही आरपीआयची, ही सत्ता ही या सर्व म्हणजे जनतेची आहे आणि त्यांना घेऊनच सोबत काम करायला हवं। म्हणून आम्ही त्या प्रकारे आम्ही काम केलं। आमची विकास कामं हाच आमचा या इथे असलेला अजेंडा आहे आणि त्याला घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत। रणनीती तर 100% असणार आहे, पण भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांची पार्टी आहे। 2016 पासून जी कांबोट्याचं परिवर्तन झालेलं आहे तो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलं असेल। आमदार प्रशांत ठाकूर साहेब असो, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असो यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे सातत्य पाठपुरावा आणि कामामुळे आज कांबोटा हा विकसित कांबोटा असा दिसत आहे। 2016ची परिस्थिती बघितली तर कचऱ्याचा विषय हा खूप गंभीर होता, रस्त्याचा विषय हा खूप गंभीर होता, पण आज नव्याने कांबोटा हा बहरत आहे। आज आपण शैक्षणिक मुद्द्याने बघितलं तर आज 19 सेक्टर प्लॉट नंबर 14 इथे शाळेसाठी रिझर्वेशन आपण आणलं आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून। तसंच बऱ्याच वेळेला इथे दुर्घटना घडत असते, आपले आग लागणं, यासाठी फायर ब्रिगेड स्टेशन त्यासाठी सेक्टर 32 प्लॉट नंबर 5 हा काही दिवसातच ओपन होणार आहेत। आणि म्हणजे या सर्वांगीण विकासासाठी कांबोट्यातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते असतील यांच्या पाठपुराव्याने आज कांबोटा हा विकसित होत आहे।
आपलं कार्य पाहून पुन्हा आपल्याला संधी प्राप्त झाले. सर्व कामोठे भाजपमय सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी तितकी आपल्यावरती आहे. एकूणच सर्वांना सोबत घेऊन कशा प्रकारचे प्रचाराची वाटचाल आहे? भारतीय जनता पार्टीचं विजनच असं आहे, सबका साथ सबका विकास और सबका विश्वास. विश्वासन संपदाच्या माध्यमातून आज आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असतील, की आमचे नेते आणि सर्वांचे दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून किंवा आमदार साहेब प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून या 11ही उमेदवार हे भरघोष मतांनी विजयी होतील असं स्पष्टपणे मला वाटत आहे. मतदार राजाला कशा प्रकारचं आश्वासित आज आपण प्रथम त्यांनी करा? आज भारतीय जनता पार्टी विकसित भारत या मुद्द्यावर काम करत असते आणि निवडणुका लागल्या म्हणून काम नाही करत, तर सातत्याने जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असते आणि या मुद्द्याच्या विकसित मुद्द्यावर आज भारतीय जनता पार्टी कामोट्याचे बरेच प्रश्न सोडवून विकासाच्या मुद्द्यावर आपला वोट मागणार आहे. येत्या 15 दिवसात रणनीती आमची पहिल्यापासून असतो. भारतीय जनता पार्टी ही 12 महिने सर्वसामान्य जनतेशी निगडीत नेहमी असतो. का आम्ही आज निवडणुका लागल्या म्हणून जनतेसमोर जातो हा विषय कधीच नसतो आमच्याकडे. आम्ही निवडणूक कुठलीही असो 12 महिने सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी झगडणारा हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. काहींना पुन्हा संधी मिळाली, काही नव्याने संधी मिळालं. एकूणच सगळी प्रचाराची धुरा एकत्रित कशा प्रकारे असेल आणि सर्वच उमेदवार निवडून येतील अशा प्रकारचा कशा प्रकारचं? भारतीय जनता पार्टी ही संघटनेत काम करणाऱ्या माणसालाच नेतृत्वाची संधी देते. नेतृत्वाने दिलेल्या संधीचं कशा प्रकारे सोनं आहे? दिलेल्या संधीचं सोनं हे 100% करणार. जनतेला काय आश्वासन करा? जनतेला जे काय आश्वासन देऊ ते आम्ही पूर्ण करू आणि जे काय आम्ही कामं केलेली आहेत ते आम्हीच केलेली आहेत. भारतीय जनता पार्टीने माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातूनच कामं केलेली आहेत आणि जे काय थोडेफार राहिलेले आहेत, काही गोष्टी सिडकोनी हँडओव्हर आम्हाला केल्या नसल्यामुळे कामोट्याचं काही प्लॉट असतील त्याच्यामुळे थोडंसं हे होतं, पण ते तो कॅटलॉग आम्ही थोड्या दिवसात भरून काढणार आणि जे काही कामं आहेत ते भारतीय जनता पार्टीच करणार. विरोधक फक्त काही टीका करायचा एवढाच उद्देश आहे, बाकी काही सर्व सीटं येतील असा आत्मविश्वास भारतीय जनता पार्टी माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून ज्या 11 सीट इथं उभ्या केलेल्या आहेत त्या कमलाच्या निशाणीवर ज्या 11च्या 11 सीट आहेत त्या 11च्या 11 सीट या मी पण 2 टर्म इथं भाजपचा अध्यक्ष होतो आणि आतासुद्धा आमची जी टीम आहे ती सर्व टीम व्यवस्थितरित्या काम करणार आहे. त्याच्यामुळं काही त्याचा विषय येणारच नाही. आज सर्व उमेदवारी आमच्या 11च्या 11 भाजप जनता पार्टी त्याचे सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि तुम्ही बघलात आमच्या जनतेमध्ये किती उत्साह होता. कारण 2014पासून देशामध्ये झालेला बदल मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि इथं आमचे माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करतो. मागच्या वेळी आम्ही दुसऱ्या पक्षात होतो. मोदीजींचा विकास आणि व्हिजन बघून आम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि मागच्या वेळी आम्ही निवडून आलो आणि यावेळी सुद्धा नक्कीच निवडून येऊ. बरेचसे ठाकूर यांनी या ठिकाणी अर्ज भरताना उपस्थिती दर्शवली. एकूणच आपले वरिष्ठ असतील किंवा जनता असेल, काय संकल्प घेऊन त्यांना आपण आनंदी करा? हो, नक्कीच. गेल्या 4-5 दिवसापासून आमची नेते मंडळी आमच्या संपर्कात आहे. कसा फॉर्म भरायचा, कशी काय आपली व्यूहरचना झाली पाहिजे, कशा निवडणुका जिंकता येतील असं त्यांचं सहकार्य आम्हाला लागत गेलं. त्यामुळं आज मला नाही माहिती का आमदार साहेबांची भेट झाली का नाही, पण परेश ठाकूर साहेब येऊन आमचा प्रोत्साहन वाढवलेला आहे. एकूणच दिवस खूप कमी आहेत. घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी कशा प्रकारे आपण आयोजन केलं आहे आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कसे वाटतात? दिवस जरी कमी असले तरी भाजप पक्ष खूप मोठा आहे. भाजपची विचारसरणी प्रत्येकाच्या घरात पोचलेली आहे. उमेदवार नाही पोचला तरी आमचे एवढे कार्यकर्ते आहेत ते पोचले म्हणजे आम्ही उमेदवार पोचला असं समजू.